तर देशी गायींच्या अनुदानाचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला। गोशाळेतील देशी गायींसाठी प्रतिदिन 50 रुपये अनुदान। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या संदर्भात माहिती दिली। देशी बैलांचाही विचार करा, आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मागणी केलेली आहे। उत्तरामध्ये जे आपण दिलंय त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की दिनांक 8 ऑक्टोबर 2024 नुसार सन 2024-25 पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना 50 रुपये प्रतिदिन प्रतिपशु अनुदान देण्यात येते। अध्यक्ष महोदय, आपण गोवंशासंदर्भात हा कायदा आणलेला आहे, तेव्हा माझी आपणामार्फत विनंती आहे की देशी गायींबरोबर जे काय म्हणणार बैल असतात, घोडे असतात, अशांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, माझा उत्तरावर आक्षेप। अध्यक्ष महोदय खरं बोलू। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगितलं अध्यक्ष महोदय की शेतकरी जेव्हा वाहनामध्ये जनावरं नेतात, अध्यक्ष महोदय गाईला नेतात, त्यावेळेस ते शेतकऱ्यांच्या गायी असतात, त्याच्यावर काही संघटना हे कारवाई करतात किंवा हे करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो असं अजिबात नाही अध्यक्ष महोदय। याचं कारण मी सांगतो अध्यक्ष, जो शेतकरी असेल ना, खऱ्या अर्थानं जो गायीची पूजा करतो ना, तो अशी 10-10, 20-20 जनावरं कोंबून कधीच त्याची वाहतूक करत नाही अध्यक्ष महोदय। सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य डॉक्टर कुटे यांनी सांगितलं की त्यांची उत्तराला हरकत आहे, पण मी उत्तरामध्ये हे स्पष्ट सांगितलं की जे चुकीच्या पद्धतीने जनावरांची अडवणूक करत आहेत, वाहतुकीची अडवणूक करत आहेत, त्यांच्यावरच फक्त कारवाई केली जाईल। तुम्ही म्हणाला तर ऑडिट करू, काय ऑडिट चाललंय, कोण ऑडिट करतोय? ऑडिटवाल्यांवरच ऑडिट करावं लागेल आता। पण हे असं कसं करता येईल, कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये अशा ठिकाणी जिल्ह्यामध्ये एकच असेल तर तिथे कोणाला आम्ही सांगणार की कोणी करायचं आमदाराच्या अध्यक्षतेखाली? त्याच्यामुळे तिथे मला निर्णय असा आत्ता लगेच सांगता येणार नाही, ते विचाराधीन आम्ही ठेवू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।